पंच एसपी पॅनलचे आपण पाहतो श्रीनाथ पाटील मॅन फ्रॉम नागाव आणि शशांक पाटील मॅन फ्रॉम संदर्भ चांगली कामगिरी करतात. आमचे गुणलेखक भावेश पाटील उंबारले चांगलं काम करतात, चांगले अपडेट देतात सातत्याने. आमचे सहकारी समालोचक रोशन संत यांच्या माध्यमातून चांगलं समालोचन आपण ऐकलं. आणि उद्या आपण हास्य सम्राट दशरथ पाटील यांचं समालोचन ऐकणार आहोत. उद्यासाठी प्रेक्षकांना परभणी असेल. एम्बॉयच्या माध्यमातून चांगलं संगीत आपण ऐकतोय. निलेश पाटील यांचे एम्बॉयचे डीजे निलेश पाटील चांगलं संगीत ऐकतात, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. स्ट्रायकरला आपण पाहतो गोविंद बाणे, गोलंदाज हरिश्चंद्र म्हात्रे पहिल्या सामन्याचा हिरो. राईट ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. इथं फलंदाज धावचीत बाद झालाय, मोठा धक्का बसलाय. पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा कुठल्या, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये अपयशी, तिसऱ्या सामन्यामध्ये महत्वाच्या सामन्यामध्ये इथं फलंदाज संदीप बाणे धावचीत होत आहेत. त्यांच्या मागे आपण पाहतो विनोद भोईरला चांगल्या पद्धतीने चेंडू कलेक्ट केला. भास्कर बाणे येत आहेत, कारण भास्कर बाणे यांचे सुपुत्र इथं नील बसलेत. नील बाणे आणि गोविंद बाणे यांचे सुपुत्र इथं बसलेत. गंगाराम बाणे यांचे सुपुत्र इथं बसलेत, धीरज बाणे. बारा धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय. संदीप बाणे धावचीत आणि महत्वाच्या उपांत्य फेरीच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा धावचीत झालेत. यष्टांच्या मागे आपण पाहतो विनोद भोईरने चेंडू गॅदर केला. गोलंदाज हरिश्चंद्र म्हात्रेच्या हाती चेंडू सोपवला. लो फुलटॉस, चुकीला माफी नाही, षटकार येतोय. गोविंद बाणेनं प्रत्येक सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली आहे. धावसंख्या पोहोचते 18 वर. गोविंद बाणे पद्धतीने जर चेंडू तुम्ही टाकाल तर नक्कीच चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतील. षटकाराला धावसंख्या पोहोचली ते 18 वर. पोहोचली ऑन साइडला खेळतात अलंग कार्पेट वेगाने येतात. चांगली फिल्डिंग होते. पायाने चेंडू अडवला. राजेश मात्रे होते क्षेत्ररक्षक. दुसरी धाव येते धावफलकावर. धावसंख्या पोहोचली ती 20 वर. एक बाद 20 धावा आपण पाहतो धावफलकावर. षटक क्रमांक दुसरा मार्काचा असताना टॉस जिंकला. चिंचोड्याचा पाडा संघाने फलंदाजीसाठी इन्व्हाइट केला आडवली संघाला. षटक क्रमांक दुसरा मार्काचा असताना एक बाद 20 धावा. गुड बॉलिंग, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. दुसरा धक्का बसलाय टीम ओम साई 40+ आडवली संघाला. गोविंद बाणे बाद होत आहेत. 20 धावसंख्येवर दुसरा धक्का बसलाय तो आडवली संघाला. नीलजेव विपक्ष जयगावदेवी 40+ भोपर. दुसरा सामना असेल जयगावदेवी 40+ कोळे विपक्ष जयगावदेवी 40+ कोपर. तिसरा सामना असेल जय दुर्गा माता 40+ काटे विपक्ष जयगावदेवी 40+ साबे. आणि चौथा सामना असेल जयगावदेवी 40+ शिरडोन विपक्ष जयगावदेवी 40+ सोळेगाव. असे 8 संघ उद्याच्या दिवसात खेळतील. प्रत्येक संघाने वेळेवर यायचं, आयोजकांना सहकार्य करायचं आहे. स्ट्रायकरला सुनील बाणे, गोलंदाज तयार हरिश्चंद्र म्हात्रे. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतो विनोद भोईर चांगलं काम करतात. डॉट बॉल, गुड बॉलिंग. कमबॅक केलं जातं गोलंदाज हरिश्चंद्र म्हात्रेच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित 20 धावा. एक चेंडू बाकी असेल. पहिल्या षटकात 12 धावा आल्या.
या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत गोलंदाज हरिचंद्र म्हात्रे यांनी धावा खर्च केल्या त्या फक्त 8. संतकडे चेंडू हाताळला, चेंडूने बारचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये, तोपर्यंत धाव आली ती लेग बॅकच्या स्वरूपात सिंगल. श्रीनाथ पाटील आम्हाला सांगतात अशा पद्धतीने 2 षटक संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली. 9 धावांचं षटक हाताळलं गोलंदाज हरिचंद्र म्हात्रेनं. आयोजक गणेश सावंत यांच्या शुभास्ते शेखर पाटील यांचा इथे सन्मान केला जातोय. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शेखर पाटील यांचा सन्मान आयोजक गणेश साळुंके यांच्या शुभास्ते केला जातोय. विनोद भोईर येतात नवीन गोलंदाज. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं शेवटच्या षटकामध्ये 22 धावांची गरज होती. एक चेंडू राखून तो सामना जिंकला चिंचोड्याच्या पाडा संघाने. प्रकाश मात्रेने काय फलंदाजी केली, जबरदस्त फलंदाजी. 10 चेंडूंमध्ये नाबाद 31 धावा कुठल्या आणि सामना आपल्या फलंदाजीच्या जोरावर जिंकून दिला. 2 षटक संपलेत. 2 बाद धावसंख्या आपण पाहतोय 21. गोलंदाज तयार विनोद भोईर. स्ट्रायकरला आपण पाहतोय फलंदाज सुनील वाहने. पहिला चेंडू एज लागून चेंडू मागे सरकतोय. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दुसरी धाव पूर्ण होते का पाहायचं. दुसरी धाव पूर्ण होते, कदाचित तिसरीसाठी पुढे सरकतील. चेंडू फेक केली जाते तोपर्यंत भास्कर भाने सुरक्षित पोहोचतायत. चूक झाली यष्टी रक्षकाकडनं. 2 सहकारी जर लवकर धावले असते तर फक्त 2 धावा झाल्या असत्या. मात्र धावाला एकूण 3 टोटल धावसंख्या पोहोचते ती 24 वर. एक धाव फार महत्वाची असते. ज्यावेळेस एका धावेने पराभव होत असतो ती धाव फार जिवारी लागत असते. तोपर्यंत धावाला 3 धावसंख्या पोहोचली ती 24 वर. धावसंख्या 24. विनोद भोईर रन ओव्हर विकेट. ऑन साइडला खेळतात. झेलची शक्यता हरिचंद्र म्हात्रे. चूक होत नाहीये. बिग विकेट डाऊन. भास्कर भाने बॅक टू डगआउट. धन्यवाद डीजे एम्बॉस. डीजेच्या माध्यमातून चांगलं संगीत आपण ऐकतोय. स्ट्रायकरला आपण पाहतोय संगनायक गणेश शेलार. विनोद भोईर रन ओव्हर विकेट. ऑन साइडला पहिल्या चेंडूचा सामना करत असताना गणेश शेलारनं ठोकला. संगनायकाने षटकार 6 धावा. चेंडूचा सामना करत असताना संघाने गणेश शेलारने षटकार ठोकला. विनोद भोईर पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर विकेट. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. कमबॅक केला जाते. मागच्या चेंडूवर षटकाराला फलंदाज गणेश शेलारच्या माध्यमातून. पुढचा चेंडू गोलंदाज विनोद भोईर डॉट टाकतात. चांगलं कमबॅक करतात. दात फुटला गेले. जागा बनवली. ऑफ साइडला पंच केलाय. चेंडू थांबणार नाहीये. तीन चेंडूंमध्ये तब्बल 10 धावा एकवटल्या आहेत. फलंदाज गणेश शेलारने एक षटकार ठोकला, एक चौकार ठोकलाय. धावसंख्या 34 वर पोहोचली आहे. 3 बाद 34 धावसंख्या आपण पाहतो. संदीप बाने बाद झाले, गोविंद बाने बाद झाले, भास्कर बाने बाद झालेत.
क्षेत्ररक्षक वेगानं पहिली धाव पूर्ण होते. थोडंसं पंबल झालं. क्षेत्ररक्षक संधी साधली. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगल्या पद्धतीने तोपर्यंत धावा येतात. त्या 2 धावसंख्या पोहोचते 36 वर. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झाला. 3 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा आपण पाहतोय. बाराच्या साऱ्या 3 षटकांमध्ये 18 चेंडूमध्ये धावा आल्या. तब्बल 36. शेवटचं एक षटक बाकी असेल. स्लॉगवरचं हाणामारीचं षटक. बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतात. 3 षटक संपले. 3 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा. 12ची सरासरी आपण पाहतो 3 षटकांमध्ये. गोलंदाज येत आहेत सुभाष ठाकूर. रोहिदास ठाकूर येत आहेत. धावसंख्या आपण पाहतो 36. गोलंदाज रोहिदास ठाकूर. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्रायकरला सुनील भाने. पहिला चेंडू फटका फसलाय. झेलची शक्यता. राजेश मात्रे चेंडू खाली येत आहेत. झेल सुटला. सुटलेल्या झेलचं रूपांतर आपण पाहतो 2 धावांमध्ये होतंय. धावसंख्या पोहोचते 38 वर. कमीत कमी 50 धावा तरी व्हायला हव्यात. उलटा चेंडू फटका फसलाय. विनोद भोईरचा चेंडू खाली. चूक करत नाही. झेल टिपला जातो. पहिल्या चेंडूवर 2 धावा. पुढच्या चेंडूवर गडी बाद केला. अशा पद्धतीने एकूण धावसंख्या आपण पाहतो 4 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा. फलंदाजीसाठी त्यांचे सुपुत्र इथे बसलेत. धीरज भाने, भास्कर भाने यांचे सुपुत्र बसलेत. नील भाने. नवनाथ मात्रे या संघामध्ये नाही आहेत. मात्र नक्कीच ते सामना एन्जॉय करत असतील. आनंद वाटत असेल नवनाथ मात्रे यांना, कारण त्यांचा संघ उपांत्य फेरीत दाखल झाला. गंगाराम बाने डाकुरे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात. 38 धावा आपण पाहतो धावफलकावर. चेंडू शिल्लक असेल अजून या षटकातील 4. गोलंदाज तयार. रोहिदास ठाकूर. लेफ्ट मोर विकेट. क्षेत्ररक्षणात बदल केला जातो. लेफ्टी राफ्टी कॉम्बिनेशन आपण पाहतोय, कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असताना गोलंदाजांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरत असते, कारण क्षेत्ररक्षण वारंवार बदल करावा लागतोय. ऑन साइडला 3, ऑफ साइडला 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतो. गोलंदाज तयार. रोहिदास ठाकूर. लेफ्ट मोर द विकेट. स्ट्रायकरला आपण पाहतोय गंगाराम भाने. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून चेंडू दूर ठेवतात, जेणेकरून चेंडूने बॅटचा संपर्क होऊ शकत नाही. फलंदाजाला संघर्ष करावा लागतो इथं. डॉट बॉल. 3 चेंडू बाकी असतील. शेवटचं षटक आपण पाहतोय रोहिदास चांगल्या पद्धतीने हाताळतात. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. डॉट बॉल. क्या बात आहे. शेवटच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण दाखवून देतो गोलंदाज रोहिदास ठाकूर. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. 4 चेंडूंमध्ये रोहिदास ठाकूरने फक्त 2 धावा खर्च केल्यात. भावेश पाटील आम्हाला माहिती देतात. गुड बॉलिंग. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. फक्त 2 धावा खर्च केल्यात 4 चेंडूंमध्ये. ऑन साइडला इथं मात्र गंगाराम भानेच्या बॅटबंद षटकाराला 6 धावा. धावसंख्या पोहोच
थँक्यू सो मच. पंडितदादा पाटील यांचा आवाज आपण ऐकला आणि बनवले 46 धावा आणि 47 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. जय रागाई चिंचोल्याचा पाडा या संघासमोर ओमसाई आडिवली या संघाने. ओमसाई आडिवली आणि सामना सुरू आहे. चिंचोल्याचा पाडा या दोन टीम मध्ये बक्षीस पात्र ही लढत आहे कारण की उपांत्य फेरीचा हा सामना सेमीफायनल. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये. यावेळी चांगला स्ट्रोक खेळत वायडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. एकच धाव्या चेंडूवरती हरिश्चंद्र म्हात्रे आणि विनोद भोईर ही जोडी आहे. 47 धावा बनवायच्या आहेत. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी हरिश्चंद्र म्हात्रे यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. रोशन भगत यांच्याकडून पारितोषिक आहे ते म्हणजेच हरिश्चंद्र म्हात्रे यांच्यासाठी. यावेळी फटका चांगला आहे. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका षटकार. नाहीयेत. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावसंख्या 2 पुढे जाईल आपण पाहू शकाल. 9 धावा धावफलकावरती आहेत. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतोय. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी SRGS 40+ मैत्री चषक 2024. धावसंख्या आहे 9. सुरुवात खूप चांगली केली आहे जय रागाई चिंचोल्याचा पाडा या संघाने या मॅच मध्ये. ऑन साइडला शॉट ऑन बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय विनोद भोईरच्या बॅट मधून. स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल टिपलाय झेल. मिड विकेट सीमारेषेवरती आणि फलंदाज झालाय फेल. विनोद भोईर बॅक टू द पवेलियन. चेंडू आतमध्ये आला आणि खूप चांगला झेल पकडला मिड विकेट सीमारेषेवरती आणि पहिली सफलता प्राप्त केली आहे ओमसाई आडिवली या संघाने.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील करतात आणि अपील फेटाळली पंचांनी. येतो हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 15. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 32. या मॅच मध्ये यावेळी ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत मिळते. एकच धाव्या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. 31 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडू शिल्लक. विनोद भोईरने सुरुवात खूप चांगली करून दिली, ती म्हणजेच जय रागाई चिंचोल्याचा पाड्या टीमला. आज आपण 8 संघ पाहिले, त्या 8 संघातून हे 2 संघ पुढे सरकलेत उपांत्य फेरीमध्ये. यातून एक संघ क्वालिफाय होईल फायनल साठी. बक्षीस पात्र ही लढत सुरू आहे. फुल टॉस चेंडू आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकलं नाहीये आणि लाऊड अपील केली होती LBW ची. पंच तटस्थ आहेत आणि पंचांचा इशारा येतो आहे इट्स लेग बाईस. धावसंख्या आपण पाहू शकाल 17 आहे. श्रीनाथ पाटील आणि पंच आपण पाहतोय शशांक पाटील, हे 2 ऑफिशियल पंच आहेत या सामन्यासाठी. आजच्या दिवसासाठी खूप चांगली पंचांची कामगिरी त्यांनी केली आहे. हरिश्चंद्र म्हात्रे स्ट्राईक इनला आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू आपण पाहिला आणि रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. चेंडू पहिल्यांदा राईज झाला आणि बॅट्समॅनला पूर्णपणे सरप्राईज केलं. येतो हा डॉट बॉल. 15 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. संदीप भाने चांगली गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आडिवली या संघाचा फुल टॉस चेंडू होता, बॅटची कडा आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाचा विचार केला तर एकही मोठा फटका आला नाहीये. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावांची गरज. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 19. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. लोअर फुल टॉस चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केले होते, स्लोअर वन यॉर्करचा वापर केला होता गोलंदाज संदीप भाने आणि येतोय हा डॉट बॉल. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 28 धावांची अजूनही गरज आहे. जय रागाई चिंचोल्याचा पाड्या टीमला.
यावेळेस फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळतील्या चेंडूवरती 2 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 21-21. 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे चिंचोल्याचा पाड्या टीमला. डीजे नवीन गोलंदाज आहे शरद भाणे येत आहेत. या तिसऱ्या षटकामध्ये हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल कारण की जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल चिंचोल्याचा पाडा संघ आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करेल आडिवली संघ. स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतंय आणि यष्ट्यांना चेंडू लागून पुन्हा येतोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. 10 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 25 धावांची अजूनही गरज आहे. क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत या षटकामध्ये गोलंदाज शरद भाणे. मी आधीच म्हटलं हे षटक फार महत्वाचं असेल आणि आतापर्यंत इम्प्रेस केलंय. हाफ ट्रॅकर बॅटची कडा आणि चेंडू येतोय पाठीमागे. शॉट फाईन लेगला मिळते. 1च धावे चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 23 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. फुल टॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळत आहे हरिश्चंद्र म्हात्रे यांना आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. हेच इक्वेशन या आधीच्या मॅच मध्ये आलं होतं चिंचोल्याचा पाड्या टीम समोर आणि तेव्हा 6 चेंडू आणि 22 धावा बनवल्या होत्या 5च चेंडूंमध्ये या संघाने आणि तेच समीकरण आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज. प्रकाश म्हात्रे पुन्हा एकदा फटका फसलाय. मिस टायमिंग आहे. झेल कोण घेईल हा प्रश्न आहे आणि मिळतील्या चेंडूवरती
2 धावा 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26 आणि 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 21. सहा चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती भास्कर भाणे येत आहेत. त्यांचे सुपुत्र इथे उपस्थित आहेत. ऑनसाइडला शॉट ऑन पुल केला. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. मैत्रीचे षटक चौकार येतोय. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 17 धावांची अजूनही गरज आहे. जय रागाई चिंचोल्याचा पाडा या टीमला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 32 32 धावा. 4 चेंडू शिल्लक. 15 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. पाणी घेऊन जायचं आहे. पाणी घेऊन जा. सेल्फी. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची गरज. मी नक्कीच सेल्फीचं विशेष कौतुक करेन. आणि पहिल्या सामन्यापासून सकाळपासून ड्रिंक्स ब्रेकरची तो भूमिका अदा करतो या स्पर्धेमध्ये. त्याबद्दल त्यांचे देखील मी विशेष आभार मानेन. आणि या स्पर्धेमध्ये एक दिवस समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल प्रमुख आयोजक गणेश दादा साळुंके असतील, राजूदादा पाटील असतील, सुदर्शन दादा पाटील असतील, संदीप दादा भोईर असतील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार असेल याचा देखील मी विशेष आभार मानतो. आणि आमचे साथी समालोचक आमचे आदर्श पंडित दादा पाटील यांचा देखील मी ते विशेष आभार मानतो. आमचे ऑफिशियल गुणलेखक भावेश पाटील उंबारली यांचा देखील मी आभार मानतो. यूटीसी लाईव्हच्या संपूर्ण टीमचं मी आभार मानतो. यूटीसी लाईव्हचे फाउंडर शैलेश दादा भोईर यांचा देखील मी मनापासून आभार मानतो. दोन्ही पंच शशांक पाटील सर आणि श्रीनाथ पाटील सर यांचा देखील मी आभार मानतो. आणि खास करून डीजे मास्टर आपलं मी मनापासून आभार मानतो ज्यांनी आजच्या दिवसामध्ये आमच्या आवाजाची काळजी घेतली. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. विनोद आपण थोडस लवकर या बाहेर. स्ट्राईकला फलंदाज हरिश्चंद्र म्हात्रे आहेत. हे समीकरण होतं यादीच्या मॅच मध्ये. गणेश कृपा दिवा आणि चिंचोलेचा पाडे या 2 संघांमध्ये सामना झाला होता.
हाफ ट्रॅकर आहे. बॅकफूट लावून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण घेतली. हा प्रश्न पडलाय. प्रकाश म्हात्रेने याआधी सामना जिंकून दिला होता चिंचोल्याचा पाड्या टीमला आणि ही दुसरी धाव का घेतली हा प्रश्न डगआउट मध्ये पडलाय चिंचोल्याचा पाड्या या टीमच्या खेळाडू कक्षामध्ये. कारण की प्रकाश म्हात्रेमध्ये ती क्षमता होती, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे, परंतु स्ट्राईक आता मात्र हरिश्चंद्र म्हात्रेकडे आहे. 3 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 3-13चं समीकरण कोणाचे वाजतील? 3-13 पाहावं लागेल. ऑन साइडला लॉफ केलाय, भिडकावून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. प्रेक्षकांचा पैसा वसूल झालेत. सर्व सामने शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेत. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. दोन चेंडू आणि 7 धाव बनवायचे. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल महत्वाचा पकडलाय. भास्कर भाणे आणि गंगाराम भाणे यांचे सुपुत्र इथे नक्कीच एकच जल्लोष करतायत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. 1 चेंडू शिल्लक आणि कंपल्सरी 7 धावांची गरज. एखादा चमत्कारच या मॅच मध्ये जय रागाई चिंचोल्याचा पाडा टीमला कमबॅक करून देईल. एखादा व्हाईट बॉल, एखादा नो बॉल जर आला तर शेवटच्या चेंडूवरती रंगत आणि गंमत निर्माण होईल. परंतु 1 चेंडू शिल्लक आणि 7 धावांची कंपल्सरी गरज आहे. एक चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. गतवर्षी 1 चेंडू आणि 8 धावा झाल्या होत्या टिटवाला नाईट स्पर्धेमध्ये आणि दिवा संघाने दुसरा क्रमांक त्या स्पर्धेमध्ये मिळवला होता. यावेळी फटका चांगला आहे आणि षटकार येतोय स्कोर लेवल आणि सामना जिंकलेला आहे ओमसाई आडिवली या संघाने. इथे कोणताच संघ जिंकला नाहीये. जिंकलाय तो क्रिकेटचा नियम, कारण की कंपल्सरी चेसिंग हा नियम होता आणि आडिवली संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि SRGS 40+ मैत्री चषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. तो म्हणजेच आडिवली संघाने आणि भास्कर भाणे यांचे सुपुत्राला विनंती असेल 1 झलक झाली पाहिजे. नील भास्कर भाणे यांनी सांगितलं तर नक्कीच त्यांचा मुलगा नाचेल. येस, सांगितलेलं आहे. पप्पाने देखील ग्रीन सिग्नल दिलाय. गोवा रिटर्न आहेत नील भास्कर भाणे.